नमस्कार, मराठी मंडळावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून संजय गायकवाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जयश्रीताई शेळके मैदानामध्ये आहेत। चुरशीची लढत बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळते। मात्र या ठिकाणी जयश्रीताई शेळके यांचा विजय पक्का मानला जात असून शिंदेंना कोणत्या कारणांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये धक्का बसतोय, चला तर बघूयात। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा रणनीतिक डाव। 2024 लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर अस्तित्व टिकवण्याचं संकट होतं। याचा सामना करण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून मैदानात उतरवलं जयश्रीताई शेळके यांना। हा निर्णय उद्धव ठाकरेंचा चतुर राजकीय डाव ठरला, ज्यामुळे संजय गायकवाड यांना सुरुवातीपासूनच प्रखर आव्हानाला सामोरं जावं लागलं। जयश्रीताई शेळके यांचं बलस्थान कोणतं आहे तर मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुशिक्षित जयश्री शेळके यांचा आंबेडकरी विचारधारा, मुस्लिम समाज आणि शाहू कुटुंबाशी घनिष्ठ संबंध हा त्यांचा मोठा फायदा आहे। सर्व धर्मांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे। दिशा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी 1600 महिला बचत गटांचं विस्तृत जाळं उभं केलंय। त्यांचे पती सुनील शेळके यांचं शासकीय वर्तुळात मोठं वलय असल्यामुळे ओबीसी समाजाचं पाठबळ देखील त्यांना मिळत आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाचा अंदाज फोल ठरला। शिंदे गटानं जालिंदर बुधवत आणि रविकांत तुपकर यांना उमेदवारी दिली जाईल असं मानून आपली रणनीती आखली होती। मात्र जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी त्यांच्या अंदाजावर पाणी फेरलं। प्रचाराच्या सुरुवातीपासूनच शिवसेना ठाकरे गटाने प्रबळ प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांच्या सभांमधील प्रचंड गर्दी आणि आक्रमक प्रचार यामुळे शिंदे गटाला कडवी झुंज द्यावी लागते असं चित्र आहे। तर जयश्री शेळके आणि संजय गायकवाड या दोघांनाही प्रचारासाठी साधन संपत्ती, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मजबूत यंत्रणा उपलब्ध आहेत। बुलढाणा शहर तसंच ग्रामीण भागातील फलक, भव्य प्रचार रथ आणि समाज माध्यमांवरील प्रभावी मोहिमा यामुळे ही लढत अत्यंत समसमान आणि चुरशीची दिसून येते आहे। मात्र बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशालच पेटेल असा विश्वास महाविकास आघाडीला आहे। कारण जयश्रीताई शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच त्यांना मिळालेला जनसमर्थनाचा प्रतिसाद महाविकास आघाडीला आत्मविश्वास देतोय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकजूट आणि आक्रमक प्रचारामुळे जयश्रीताई शेळके संजय गायकवाड यांना कडवं आव्हान देताना दिसतायत। या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारतंय याकडे तर सर्वांचं लक्ष आहेच। मात्र जयश्रीताई शेळके यांनी विकास कामांना जे प्राधान्य दिलं, जसं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जयश्रीताईंनी मतदारसंघात विकास कामांचा झंझावात गेल्या काही वर्षांमध्ये सुरू ठेवला। शिरपूर पाणीपुरवठा योजना असेल, रखडलेलं देवपूर पाझर तलावाचं काम असेल, शिरपूर साखळी रस्ता काम असेल, अटकळ गावासाठी सुरू केलेली एसटी बस सेवा असेल, साखळी बुलढाणा जिल्हा परिषद सर्कलमधील अंगणवाडी बांधकामं असतील, रस्त्यांची कामं असतील, वाचनालय असतील, व्यायामशाळा असेल, अशी अनेक विकास कामं त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांनी त्या भागामध्ये करून घेतलेली आहे। त्याची अनेक उदाहरणं देता येतील। विकास कामांमध्ये त्यांनी कधीच भेदभाव केला नाही। सर्वच गावांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं। शासकीय कार्यालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जयश्री शेळके यांच्या संकल्पनेतून भूमिपुत्र अभियानाची सुरुवात करण्यात आली होती। ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो। अनेक कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागतात आणि नागरिकांची नेमकी हीच अडचण विचारात घेऊन ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी भूमिपुत्र अभियानाची संकल्पना मांडली। अभियानात संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना, जमिनीविषयक काही विषय असतील, राशन कार्ड असेल, तसेच इतर शासकीय योजनांसंबंधी प्राप्त तक्रारी जागेवर मार्गी लावण्यात येतात या मोहिमेच्या माध्यमातून। त्यामुळे उर्वरित कामांचा पाठपुरावा देखील केला जातो आणि समस्या लगेच सोडवली जाते। असे अनेक मोहिमा जयश्रीताई शेळके यांनी आपल्या भागामध्ये राबवलेल्या आहेत। त्याच्यामुळे ग्राउंड लेवलवर त्यांचं काम खूप मजबूत आहे, संघटन खूप मजबूत आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय कुठेतरी पक्का मानला जातोय। तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाला या ठिकाणी धक्का बसेल आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल पेटेल असं एकंदरीत चित्र आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।